नमस्कार, मी सागर गोखले. समीक्षामध्ये आपलं स्वागत. ऊस प्रश्नावरनं तीनही शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत. ऊसाला योग्य भाव आणि रंगराजन समितीच्या शिफारसी मान्य करा या मुद्द्यावर जरी या संघटना एकत्र आल्या असल्या तरी त्या कायम सोबत राहतील का? सरकार या प्रश्नाचा सध्या किती गंभीर्याने विचार करते आहे या सगळ्याचीच आपण करणार आहोत समीक्षा. ऊस दराचं आंदोलन यावर्षीही चांगलंच पेटलंय. गेल्या वर्षी ऊसाला 2350 रुपये भाव मिळावा यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या बारामतीमधूनच आंदोलनाला सुरुवात झाली. सरकारशी वाटाघाटी करत 2050 रुपये प्रति टन या भावावर एकमत झालं. यावर्षी ऊसाला 3000 रुपये भाव मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं थेट सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूरमधून आंदोलन सुरू केलं. मात्र महाराष्ट्रात ज्या भागात ऊसाला सर्वाधिक दर दिला जातो त्याच भागात तीव्र आंदोलन का सुरू आहे असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला आहे. ज्या भागात चांगले दर दिले, उदाहरणार्थ शिरोळ तालुक्यात जवाहर सारखा आवाडे साहेबांचा कारखाना असेल, सारे पाटील साहेबांचा सारखा कारखाना असेल, शरद साखर कारखाना असेल, आपल्या वारणा सहकारी साखर कारखाना असेल, राजाराम बापू कारखान्यांचे 2 युनिट असतील, सर्वोदय कारखाना असेल, या सर्व ठिकाणी चांगले दर या कारखान्यांनी कायम स्वरूपाने दिलेले आहेत. आणि अशा मागणी ज्यांनी केलेली आहे त्यापेक्षा शेवटचे दर आमचे सगळ्यात जास्त असताना त्या भागात आंदोलन करून ज्या भागात फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आयुष्य ऊसावर अवलंबून आहे त्या भागात आंदोलन करून तिथले कारखाने बंद पाडणं हे चुकीचं आहे असं माझं ठाम मत आहे. साखरेची निर्यात बंदी उठवा, 2 साखर कारखान्यातील अंतराची अट रद्द करा, शेतकऱ्याला लेव्हीतून मुक्त करा अशा शिफारसी सी रंगराजन समितीनं सरकारला केल्या आहेत. तसंच ऊसाला 3000 रुपये भाव मिळावा ही शेतकरी संघटनांची जुनीच मागणी आहे. मात्र याबाबत सरकार चालढकल करतंय, त्यामुळे शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम आहेत. सी रंगराजन समितीच्या शिफारसी स्वीकारण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक धोरण अवलंबलंय. पण ऊसाचा दर ठरवण्याचा निर्णय साखर कारखान्यांनीच घ्यावा असं सांगत या प्रश्नी केवळ मध्यस्थी करण्याची भूमिका घेतली आहे. दर ठरवायचा अधिकार हा मालकांना आहे. मालक शेतकरी आहे आणि मालकांनी निवडून दिलेलं संचालक मंडळ हे मालकांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं कामकाज पाहते. त्यांनी हा निर्णय घ्यायचा. त्यामुळे त्यांच्याकडे किती पैसे उपलब्ध आहेत, या वर्षी ऊसाची उपलब्धी किती आहे, जरी साखरेला दर थोडासा जास्त दिसला तरी पण उत्पादनच 40% कमी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक कारखान्याची उलाढाल कमी होणार आहे. त्यांच्याकडे खेळतं भांडवल राहणार आहे का? कारण कुठल्याही कारखान्याचं किती उत्पादन झालं तरी जो फिक्स कॉस्ट असते ती तेवढीच असते. शेतकऱ्यांच्या प्रश्नी शरद जोशी यांचं नेतृत्व सर्वमान्य होतं. मात्र नंतरच्या काळात वैचारिक मतभेदांवरून राजू शेट्टी आणि रघुनाथ दादा पाटील यांनी आपापली चूल वेगळी मांडली. या संघटनात वैचारिक मतभेद असले तरी संघटनेचं मूळ आणि मागणी एक आहे. हे पाहता या संघटना ऊस दराबाबत पुन्हा एकत्र आल्या आहेत. सर्व संघटनांचा एक मिनिमम कॉमन प्रोग्राम असल्यासारखा आहे की सी रंगराजन समितीच्या शिफारशी मान्य करणे. याच्यामध्ये सगळ्यांचा फायदा होतो आणि त्याच्यामध्ये जो भाव मिळेल तो आम्ही घ्यायला तयार आहे. त्या सी रंगराजन समितीच्या सगळ्या शिफारशी सरकारकडे गेलेल्या आहेत. त्याच्यावर विचार विनिमय झालेला आहे आणि त्याची ताबडतोब अंमलबजावणी व्हायला काही अडचण नाही आहे. या विषयावर सर्व संघटनांचंही एकमत झालेलं आहे. शरद जोशींचं त्याच्या बाबतीतली काही तक्रार नाही. राजू शेट्टींनी सी रंगराजन समितीच्या शिफारशी मान्य केलेल्या आहेत. तेव्हा ताबडतोबीने या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि तरच तर, नाहीतर आंदोलन अधिक तीव्र होणार आहे. कोण म्हणत असेल तर आम्ही तिघं वेगवेगळ्या मागण्या करतो आणि वेगळं लढतोय, तसं काही नाही आहे. आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी एकत्रच लढणार आहोत आणि एकत्रच लढू एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि हा लढा आम्ही जोपर्यंत राजू शेट्टी साहेब बाहेर येत नाही तोपर्यंत चालूच ठेवू. आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण कोणत्याही हिंसक मार्गाचा अवलंब करू नये, सरकारी मालमत्तेचं नुकसान करू नये. आपल्याला शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चालवायचं आहे. शेतकऱ्यांनी गावामध्ये गावचावडीवरती शांततेच्या मार्गाने मोर्चे काढावेत. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलकांना शांततेचं आवाहन केलंय. शेतीमालाला उत्पादन खर्च आणि 50% नफा या धर्तीवर दर मिळावा अशी शिफारस स्वामीनाथन समितीनं केली आहे. पण या शिफारसी गेल्या 5 वर्षांपासून सरकारनं बासनात गुंडाळून ठेवल्या आहेत. तर दुसरीकडे एकत्र आलेल्या शेतकरी संघटना मुद्दा संपला की पुन्हा विरुद्ध दिशेला तोंड करतात. हा इतिहास पाहिल्यास या संघटना सध्या जरी एकत्र आल्या असल्या तरी ऊस दरवाढीचा यावर्षीचा मुद्दा संपला की त्या एकत्र लढतीलच
आणि शेतकऱ्यांच्या भावाचा प्रश्न कायमचा सुटेल याची शक्यता दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, साम मराठी. भाजप